तुम्ही ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 35. कार्तिकची गाडी हॉटेल द ग्रँड इम्पेरियलच्या भव्य प्रवेशद्वारासमोर येऊन थांबली. शंकरने उतरून पटकन मागचा दरवाजा उघडला. कार्तिक गाडीतून उतरला आणि त्याने आपला ब्लेझर सावरून घेत पलीकडच्या बाजूने येत आपला हात गार्गी समोर धरला. गार्गीने रागाने एकदा त्याच्याकडे पाहिलं, पण बाहेर असलेल्या मीडियाच्या कॅमेऱ्यांमुळे तिला नाईलाजाने आपला हात त्याच्या हातात द्यावा लागला. तो तिचा हात पकडून तिला पुढं नेत होता. हळूच तिला म्हणाला, प्लीज आता हसू ठेव चेहऱ्यावर, सगळे बघत आहेत. हो मिस्टर कार्तिक, मला दिसतंय ते. तिने त्याच्याकडे पाहून बळच मोठं स्मित दिलं आणि त्याच्यासोबत चालू लागली. दोघांनी जेव्हा हॉटेलच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जणू तिथं टाळ्यांचा कडकडाट झाला. हॉल सोनेरी दिव्यांनी आणि पांढऱ्या फुलांनी सजला होता. वेलकम कार्तिक इनामदार आणि त्यांची वाईफ गार्गी इनामदार, अशी घोषणा होताच सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. गार्गीचा तो स्लेट ग्रे रंगाचा गाऊन आणि तिचं ते नैसर्गिक सौंदर्य पाहून हॉलमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. कार्तिकने गार्गीचा हात आपल्या हातात अजूनही घट्ट धरला होता. जगासाठी कदाचित तो प्रेमाचा स्पर्श होता, पण गार्गीसाठी तो बस एक करार होता. गार्गीने ओठांवर एक कृत्रिम स्मित आणलं होतं. हॉलच्या एका कोपऱ्यात निधी आणि मनीष उभे होते. निधीने पाहिलं की कार्तिक ऐटीत गार्गीची सर्वांसमोर कशी ओळख करून देत होता आणि हे पाहून मनीष आणि तिची जळजळ अधिकच वाढली. बघ, नसलेल्या नात्याची कशी प्रदर्शनी मांडली आहे कार्तिकने. मनीष, तुम्ही शांत राहा बघू. ज्या खोट्या नात्यावर तो हे सगळं मिळवतोय तेच आज मी नाही संपवलं तर नावाची निधी नाही, म्हणत निधी स्वतःशीच कुत्सितपणे हसली. हॉटेल द ग्रँड इम्पेरियलचा रॉयल बॉलरूम, आजचा हॉल पुण्याच्या प्रतिष्ठित आणि नामवंत व्यक्तींनी भरला होता. हवेत महागड्या परफ्यूमचा दरवळ आणि क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचा हलका आवाज गुंजत होता. सगळीकडे पांढऱ्या लिलीच्या फुलांची सजावट आणि क्रिस्टल झुंबरांचा लखलखाट होता. कार्तिक आणि गार्गीने आत प्रवेश करताच कॅमेऱ्यांचे फ्लॅश लखलखले. गार्गीला मात्र त्या गर्दीत गुदमरल्यासारखं होत होतं. तिला जे काही चाललंय तो सगळा खोटेपणाच वाटत होता, पण सध्या तिचा चाललंय तसं चालू देण्याचा नाईलाज होता. कार्तिक तिला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या एका समूहाकडे घेऊन गेला. तिथे मिस्टर मेहता आणि मिस्टर खन्ना उभे होते. मिस्टर मेहता, मीट माय वाईफ, शी इज गार्गी. कार्तिकने अत्यंत अभिमानाने ओळख करून दिली. व्हेरी ग्रेसफुल. कार्तिक, तुझी चॉईस खरंच अप्रतिम आहे. नाईस टू मीट यू मिसेस इनामदार. मेहतांनी कौतुक केलं आणि तिला हात मिळवला. येस मिस्टर मेहता, नाईस टू मीट यू. गार्गीने फक्त एक ओढून ताणून आणलेलं स्मितच नाही दिलं तर अगदी फर्मली शेक हँड केला, जे त्याला अगदीच अनपेक्षित होतं. मिस्टर खन्ना, शी इज गार्गी, माय वाईफ. येस. हॅलो मिस्टर खन्ना, हाव आर यू डुईंग? ती सुरात म्हणाली. या, आय एम गुड, खन्ना म्हणाले. कार्तिकला ती ओव्हर करते असं समजून खरं तर राग येत होता, पण त्यांच्यासमोर तो हसण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हता. त्याने तिचा डावा हात पकडलेला, जो तिला कंट्रोल करण्यासाठी जरा दाबला, पण गार्गीला काही फरक पडत नाही असंच ती दाखवत होती. इतक्यात संपूर्ण हॉलमधील दिवे मंद झाले आणि फक्त एका मोठ्या स्टेजवर स्पॉटलाईट पडला. श्रीकांतराव स्टेजवर आले आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला. आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. मी आता आमचे वडील आणि या कंपनीचे फाउंडर दादासाहेब इनामदार यांना इथं समोर येण्याची विनंती करतो. त्यांनी दादासाहेबांना स्टेजवर आमंत्रित केलं.
दादासाहेब अत्यंत रुबाबात स्टेजवर पोहोचले. त्यांच्या नजरेत आपल्या नातवाबद्दलचा सार्थ अभिमान होता. ते तिथे पोहोचताच त्यांनी कार्तिक आणि गार्गीला अभिमानाने पुढे यायला सांगितलं. कार्तिक गार्गीचा हात अजूनही पकडून होता. तो तिला घेऊन तसाच दादासाहेबांजवळ जाऊन उभा राहिला आणि मग दादासाहेबांनी त्याचा हात पकडला आणि पुढं बोलायला सुरुवात केली. गेल्या 2 दशकात मी ही कंपनी शून्यातून उभी केली, पण तिला नव्या उंचीवर नेण्याचं काम जसं माझ्या मुलाने मनीषने केलं, अगदी तसंच माझ्या नातवाने कार्तिकनेही केलंय. त्याची शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा आज त्याला इथवर घेऊन आली आहे. आज मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की कार्तिक इनामदार आजपासून आपल्या ग्रुपचे नवे CEO असतील. टाळ्यांचा जो कडकडाट झाला त्याने हॉल दुमदुमून गेला. कार्तिकला आता बोलण्यासाठी माईक दादासाहेबांनी सुपूर्द केला तशी हॉलमध्ये शांतता पसरली आणि कार्तिक हॉलच्या मध्यभागी उभा राहिला. त्याने गार्गीचा हात आपल्या हातात सहजपणे धरला होता. त्याने समोर जमलेल्या गर्दीकडे पाहून एक स्मितहास्य केलं आणि बोलायला सुरुवात केली. नमस्कार. आज या मंचावर उभं राहून मला जेवढा अभिमान वाटतोय त्यापेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव होते. इनामदार ग्रुपला इथवर पोहोचवण्यासाठी ग्रँडपांनी आपलं आयुष्य वेचलंय आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असेन. कार्तिकने बोलता बोलता सहजपणे आपल्या शेजारी उभ्या असलेल्या गार्गीकडे पाहिलं. गार्गी खरं तर अस्वस्थ होती, पण कार्तिकची नजर तिच्यावर पडताच त्याने तिच्याकडे पाहून एक खरोखरच कौतुक देणारा स्मित दिला. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. पण आजच्या या यशाचं श्रेय मी एकट्याकडे घेऊ शकत नाही. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. माझ्या बाबतीतही ते अगदी 100% खरं आहे. माझी पत्नी गार्गी हिच्या साथीशिवाय आणि पाठिंब्याशिवाय आज मी इथे उभा राहूच शकलो नसतो. शी इज माय बॅकबोन. थँक यू गार्गी फॉर बीइंग माय स्ट्रेंथ. त्याच्या या वाक्यावर हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. गार्गी मात्र आतून चरफडत होती. किती खोटारडा माणूस आहे हा. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. म्हणे माझ्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं. तसं खरंच आहे म्हणा. माझ्याच मुळे मिळतंय तुला हे पद. पण मला माहितीये काय भोगते आहे मी या लग्नापासून. माझ्यावर फक्त अटी आणि नियम घातलेत. साधी एक साडी किंवा गाऊन सुद्धा मी इथे स्वतःच्या आवडीचा घालू शकत नाही. आणि जगासमोर माझ्या सपोर्टबद्दल इतक्या गोड भाषेत बोलतोय हा. किती स्वार्थी असावं एखाद्याने. कार्तिकने त्या टाळ्यांच्या कडकडाटात तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याने समोर नजर फिरवली. त्याला अर्थात माहिती होतं की हे सगळं कराराचा भाग आहे. आत्ता बोललेलं वाक्य जरी तो सर्वांसमोर दाखवण्यासाठी बोलला होता तरीही बॅक ऑफ द माइंड गार्गीला सतत आजूबाजूला पाहत असताना तिच्याबद्दल बदलणारी भावना त्यालाही तर जाणवत होती. आता ही उगाचच हृदय मंदगतीने धावत होतं. गार्गी मात्र तहानेने व्याकुळ झाली होती. तिला तो हॉल, ते लोक आणि तो झगझगाट आता असह्य होत होता. आता झालं असेल तर हात सोडणारेस का माझा? मला तहान लागली आहे. तिनं अत्यंत कमी आवाजात विचारलं. तेव्हा कुठे कार्तिक भानावर आला. त्याला जाणीव झाली की आपण तिचा हात अजूनही गरजेपेक्षा जास्त घट्ट पकडून आहोत. त्याने पटकन तिचा हात सोडला. जणू त्याला तिच्या या बोलण्याने झटका बसला असावा. मी मागवतो पाणी. वेट. कार्तिक थोडा ओशाळून म्हणाला. नाही नको. माझ्यासाठी एवढं करायची गरज नाही आहे. माझी मी घेऊन येते. गार्गी तुसडेपणाने म्हणाली. हो का? ठीक आहे. पण लक्षात ठेव, परत इथेच येशील. माझ्यासोबत राहणार आहेस. समजलं ना? मला उगाच गडबड नको आहे. कार्तिकने पुन्हा एकदा आपली CEO गिरी झाडली. ठीक आहे मिस्टर कार्तिक. आलेच. त्याच्याकडे पाहून बळेच स्मित करत गार्गीने आपला गाऊन सावरला आणि ती त्या गर्दीतून वाट काढत रिफ्रेशमेंट कॉर्नरच्या दिशेने निघाली. तिला फक्त त्या वातावरणातून आणि कार्तिकच्या त्या पकडीतून लांब पळायचं होतं. पाणी मिळेल का?
तिने तिथेच उभ्या असलेल्या वेटरला विचारलं. तिची नजर समोरच टेबलवर असलेल्या पाण्याच्या बाटलीवर गेली. ती बाटली उचलण्यासाठी तिने हात पुढे केला होता, तेवढ्यात वेटरने चपळाईने तिला अडवलं. मॅडम थांबा, ते पाणी घेऊ नका, मी तुम्हाला दुसरं आणून देतो. अरे यार, लवकर आण रे, ती वैतागून म्हणाली. घशाला कोरड पडली होती आणि हा वेटर उगाचच वेळ घालवत होता. ती अस्वस्थपणे आजूबाजूला पाहू लागली. लोक तिच्याकडे बघून स्मितहास्य करत होते, पण तिला मात्र कोणातच रस नव्हता. तो वेटर आत गेला आणि तेवढ्यात समोरून एक दुसरा वेटर ट्रे घेऊन आला. त्याने अतिशय अदबीने तिच्यासमोर एक केशरी रंगाचा ज्यूस पुढे केला. मॅडम हे घ्या, हे ऑरेंज ज्यूस आहे, खूप रिफ्रेशिंग आहे, खास तुमच्यासाठी बनवलंय. कार्तिक सरांनाही मी आत्ताच येऊन आलोय, ते बघा. वेटरने हात दाखवून तिचं लक्ष कार्तिककडे वळवलं. गार्गीने पाहिलं तर कार्तिक दुसऱ्या कोपऱ्यात उभा राहून तसाच एक ग्लास हातात धरून होता. अरे यार, मला ज्यूस नकोय, मला आधी पाणी हवं होतं. तिने कपाळावर आठे आणले. अहो, मी आणतोच आहे, तोपर्यंत हे घ्या, तुम्हाला फ्रेश वाटेल. वेटरने आग्रह केला. गार्गीने नाईलाजाने तो ग्लास हातात घेतला. पाणी घेऊन वेटर अजून येत नव्हता, म्हणून तात्पुरती तहान भागवण्यासाठी ती तो ज्यूस घटाघटा प्यायली. पण तो ज्यूस गळ्याखाली उतरताच तिला एक तीव्र जळजळ जाणवली. कदाचित काहीतरी वेगळं फळ असेल यात, म्हणून तिनं दुर्लक्ष केलं. पण 10 मिनिटातच गार्गीला स्वतःच्या शरीरात काहीतरी वेगळंच जाणवू लागलं. हॉलमधील दिवे अधिक लखलखताना दिसू लागले आणि कानाला येणारे आवाज दुरून आल्यासारखे वाटू लागले. तिचे पाय आता जमिनीवर स्थिर राहत नव्हते. तिला एक अनामिक नशा चढू लागली होती. तिला कुठे जायचंय, काय करायचंय हेच समजेना. तिला समोर क्षिती दिसली. क्षितीला पाहताच गार्गीच्या चेहऱ्यावर एक बावळट हसू आलं. ती डुलत डुलत क्षितीपाशी गेली. ओ हाय क्षिती, गार्गी मोठ्याने म्हणाली. क्षिती दचकून वळली. वहिनी, काय मस्त पार्टी आहे ना ग, आणि खूप गोड दिसतेस तू या ड्रेसमध्ये. हो ना, थँक्यू सो मच क्षिती. आणि म्हणजे काय, इनामदार कार्तिक इनामदार CEO झालाय आज. त्या हिटलरची पार्टी तर ग्रँड असणारच ना, आणि मग त्याच्या खोट्या बायकोने तरी का दूर राहायचं. म्हणून आज एवढं तयार व्हावं लागलंय मला, कारण दिखावा करणं म्हणजे इनामदारांची शान आहे. गार्गी वेड्यासारखी हसत बोलत होती, पण तिचा तोल वारंवार जात होता. क्षितीने पाहिलं की गार्गीचे डोळे विस्फारलेले आहेत. वहिनी, काय होतंय तुला, तू अशी का हसते आहेस. क्षितीने काळजीने तिचा हात हातात धरला. मी हसते नाही तर यार, पण खूप भारी वाटतंय आज. आणि काय सांगू, तो ऑरेंज ज्यूस काय भारी होता. थोडा कडू होता, पण प्यायल्यावर असं वाटतंय जणू मी हवेत उडते बघ आज. गार्गीने हवेत हात वारे करत सांगितलं. आणि काय ग, तो हिटलर तुझा खडूस दादा कुठं गेलाय ग. आता तरी इथंच होता. आता लांबलचक शिस्तीचं पुराण सांगून सगळ्यांना बोर करेल बघतो. मला नाही इंटरेस्ट, मला तर बस एन्जॉय करायचं आहे आज. वहिनी हळू बोल, लोक बघतायत आजूबाजूचे, आणि दादाला माहिती पडलं तर तो खूप चिडेल. क्षितीची आता घाबरगुंडी उडाली होती. बघतायत तर बघू दे ग, आणि त्याला चिडायचंय तर चिडू दे. तसंही त्याला चिडण्याशिवाय येतं काय. एक नंबरचा रागीट खडूस बोका आहे तो. त्याला कोण घाबरतो, त्या मिस्टर हायजीनला. हां, गार्गीने ओठांचा कोपरा उडवला. तुला माहीत आहे क्षिती, तुझा दादा ना माणसाच्या रूपातला रोबो आहे बघ, रोबो. त्याच्या आयुष्यात फक्त फाईल्स आणि शिस्त आहे. पण आज मी त्याला मजा दाखवणार. क्षितीला आता खात्री पटली की काहीतरी खूप मोठी गडबड झाली आहे. बहिणी, तू चल बरं माझ्यासोबत बाजूला. नाही, मला हिटलर साहेबांनी सांगितलंय माझ्यासोबत राहा. पुन्हा मी दिसली नाही तर सगळी पार्टी डोक्यावर घेईल तो.
गार्गी जोरात हसली आणि तिचं ते हसणं हॉलमधील पाहुण्यांचं लक्ष वेधून घेऊ लागलेलं. नेमक्या याच वेळी कार्तिकची नजर गार्गीला शोधत होती. यार, ही बावळट गार्गी कुठे गेली? तो स्वतःशीच सरफडला. पण कोपऱ्यात गार्गीला क्षितीसोबत झोकाण घेताना पाहताच त्याचे डोळे विस्फारले. तो वेगाने तिथे पोहोचला. क्षिती, काय झालं? ही अशी का करते? आय डोंट नो दादा. बरं झालं तू आलास. हिला काय झाले काय माहीत, काहीही बडबडते आहे, क्षितीने हतबल होऊन सांगितलं. कार्तिकने गार्गीचा खांदा पकडून तिला जरा रागातच आपल्याकडे वळवलं. गार्गी, आता काय नाटक लावलंयस हे? त्याचा आवाज दाबलेला पण अत्यंत संतप्त होता. गार्गीने आपले धुंद डोळे उघडले. अरे, तू आलास? या हिटलर साहेब, तुमचीच वाट बघत होते. क्षिती, बघ तुझा दादा कसा बघतोय मला, जणू मला आत्ता इथे जमिनीत गाडून टाकेल. ती पुन्हा मोठ्याने हसली. आणि काय रे, मघाशी गाडीत तू म्हणाला होतास ना, तोंड नीट कर. बघ, आता तर मी हसते. तुम्हारी आज्ञा सर आंखों पर. असं म्हणत ती छातीवर हात ठेवून वाकली. तिचं हे वागणं पाहून कार्तिकच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिच्या श्वासाला येणारा तो उग्रवास त्याला सर्व काही सांगून गेला. त्याला मघाशी गाडीत गार्गीने दिलेलं चॅलेंज आठवलं. बघायचं मला वेळ लागले, माझं डोकं फिरलं ना तर तुमची पार्टी बिर्टी मी काही बघणार नाही. कार्तिकने रागाने आपले डोळे मिटले. याचा अर्थ हिने मुद्दाम केलंय हे. माझ्या सन्मानाचा तमाशा करण्यासाठी हिने जाणीवपूर्वक ड्रिंक केलंय. या विचाराने त्याचा हात संतापाने थरथरला. त्याने गार्गीचा हात जोरात आवळला आणि तिला आपल्या जवळ ओढला. गार्गी, यू हॅव नाऊ क्रॉस्ड युअर लिमिट्स. आता एक शब्दही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे. त्याने दात ओठ खात तिच्या कानात तंबी दिली आणि एवढ्यात तिचा हात कार्तिकने दाबलाय आणि तो तिला काहीतरी बडबड करतोय हे दृश्य नेमकंच दादासाहेबांनीही पाहिलं. तसे ते त्या दोघांकडे जायला निघाले. आजचा भाग इथेच संपलेला आहे. अरे बाप रे, ऑफकोर्स गार्गीला फ्रूट ज्यूसमधून ड्रिंक देण्याचा कट निधीचाच आहे, बट बिचारी गार्गी यामध्ये फसली आहे. आणि आता तर दादासाहेबांनीही ते सगळं पाहिलंय, म्हणजे खूप मोठा तमाशा होणार. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.